भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं एक देश एक निवडणूक राबवण्याबाबतचा अहवाल मार्चमध्ये सोपवला होता। आता केंद्रीय मंत्रिमंडळाने सुद्धा या अहवालावर शिक्कामोर्तब केला आणि त्यामुळे भारतामध्ये आता एक देश एक निवडणूक होण्याची शक्यता आहे। बघूया। 2029 मध्ये एक देश एक निवडणूक, एकाच वेळी लोकसभा विधानसभा निवडणूक, एक देश एक निवडणुकीला मंत्रिमंडळाची मंजुरी। देशात आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत, कारण माजी राष्ट्रपतींनी सादर केलेल्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली है। एक पूरे देश में एक कॉमन इलेक्शन की जो रोल है वो होना चाहिए, वोटर लिस्ट होनी चाहिए। तो वो वोटर लिस्ट राज्य सरकार के सहयोग के से ही बन पाएगी। सेंट्रल इलेक्शन कमीशन और स्टेट इलेक्शन कमीशन दोनों मिलके ही उसको कर पाएंगे ना। तो उसके लिए फिर डिटेल डिस्कशन चाहिए, उसके लिए राज्य सरकारों के साथ चर्चा चाहिए, दोनों कमिशन्स के आपस में डिस्कशन्स चाहिए। सध्या भारतामध्ये राज्यातील विधानसभा आणि देशाच्या लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान करतील। एकाच वेळी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका घेण्यासाठी समितीने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत। सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवावा। त्रिशंकू सदन आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाबतीत उरलेल्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेता येतील। लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत अशा नवीन विधानसभा विसर्जित करू नयेत। पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात। दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसात होऊ शकतात। निवडणूक आयोग सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी, मतदार ओळखपत्र तयार करेल। एक देश एक निवडणुकीसाठी त्यामुळे अनेक राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाण्याची शक्यता आहे। कायदा आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास 2029 पासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल असंही अहवालात म्हटलंय। मात्र त्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत 25 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील। सततच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो, वेगवेगळ्या निवडणुकांनी अस्थिरता निर्माण होते, सरकारी यंत्रणा विस्कळीत होते, त्यामुळे लोकांना त्रास होतो, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात गुंतून राहावं लागतं, वारंवार आचारसंहितेमुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो, विकासाची गती मंदावते। 1957ला तत्कालीन बिहार, बॉम्बे, मद्रास, म्हैसूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यांच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या। 1967 पर्यंत या निवडणुका एकत्र झाल्या। मात्र 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या। त्यानंतर 1970 मध्ये लोकसभा ही विसर्जित केली गेली, त्यामुळे एक देश एक निवडणुकीची परंपरा खंडित झाली। मात्र 2014 मध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात एक देश एक निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला होता। त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सातत्याने त्याचा पाठपुरावाही केला होता। मात्र एक देश एक निवडणुकीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। हम तो उसको नहीं मानते, ये नहीं चलने वाला है डेमोक्रेसी में। ये डेमोक्रेसी को टिकाना है तो जब जब चाहिए तब इलेक्शन करना पड़ेगा। स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडता येणार नाहीत, राष्ट्रीय पक्षांसोबत प्रादेशिक पक्ष स्पर्धा करू शकणार नाहीत, भारताच्या संघराज्य आराखड्याला धोका पोहोचू शकतो असे आक्षेप यावर नोंदवण्यात आले। पण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत। जम्मू काश्मीरमध्ये फेज मध्ये घेतात, सांगतात सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाहीये आणि वन नेशन वन पोलचं बोलतात। 2 वर्षात राज्यात आमच्या 30 शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात। म्हणून मी सांगतो ना की कुठेही स्पष्टता नाहीये। त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केले वन नेशन वन पोल, निवडणुका लांबवतायत, निवडणुका लवकर घेणार, मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाहीये आणि मग वन नेशन वन पोलचं बोलतोय। एक देश एक निवडणूक या प्रस्तावामागे खर्चात कपात करणं हे मुख्य कारण आहे।
मात्र एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासाठी सध्या लागतात त्याच्या तिप्पट संख्येत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लागतील असा जाणकारांचा अंदाज आहे। त्यामुळे एक देश एक निवडणूक खरंच व्यवहार्य आहे का यावर प्रश्नचिन्ह आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।